नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना आपण अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा प्रकारचे ना मस्त अशी सांजा पोळी बघणार आहोत कशी बनवायची ते. खूप सोप्या पद्धतीने बनवायला सांगितले आणि प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे. गव्हाच्या पिठाचं सुद्धा आणि रव्याचं सुद्धा, गुळाचं सुद्धा. त्यामुळे या प्रमाणामध्ये नक्की बनवून बघा, सेम असं प्रमाण वापरून. तर खूप मस्त होतात, चवीलाही खूप छान लागतात. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. त्याला थोडं थोडं असं पाणी टाकत ना मळून घ्यायचं आहे आणि मध्यम असं पीठ मळायचं. जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण करू नका. आपण जे चपात्याला फुलक्यांसाठी जे पीठ मळतो ना ज्या प्रकारचं, त्या प्रकारचं मळून घ्यायचं आणि त्याला एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पीठ आपलं छान भिजते ना तोपर्यंत आपण काय करूया, रवा भाजून घ्यायचा आहे. हा इथे मी कढईमध्ये 1 वाटी रवा घेतला आहे आणि बारीक गॅसवरती, स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात काही नाही टाकायचं, फक्त रवा छान असं कच्चेपणा निघून जाईल ना एवढा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचा. नंतर त्याच कढईमध्ये ना मी 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि थोडंसं ठेचलेलं सुंठ घ्यायची आणि छान असं भाजून घ्यायचं. कलर बदलला याचा बघू शकता तुम्ही, छान भाजलं गेलं आहे. त्याला थंड व्हायला ठेवूया आपण. तोपर्यंत त्याच कढईमध्ये 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आणि पाणी आणि गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे आपल्याला. असं ढवळत ढवळत वितळून घ्या, म्हणजे गूळ एका साईडला असं चिटकून बसणार नाही. नंतर हे छान थंड झालं आपलं बडीशेप आणि सुंठ, त्याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला आणि पटकन बारीक होते थंड झाल्यावरती. आता पाणीही व्यवस्थित उकळे आपलं, त्याच्यामध्ये आपण जी पावडर बनवून घेतली ना ती टाकायची आणि त्यामध्येच ना थोडीशी जायफळ टाकायची आपल्याला, असं किसून टाकायची. असं बडीशेप किंवा जायफळ, सुंठ याचं असं फ्रेश बनवून टाकली ना पावडर, तर त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो चवीला. तर रवा टाकला आहे मी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 2 ते 3 मिनटं छान असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला. वाफ झाली ना, येऊन दिली ना, नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. सारण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला थंड करून घ्यायचं. पीठही आपलं छान भिजले तोपर्यंत त्याच्यामध्येच ना आता 1 चमचाभर तूप टाकायचं आणि पीठ छान असं मऊ बनवून घ्यायचं आहे. इकडं सारणही आपलं छान असं थंड झालं आहे. त्याला आता सेम आकारामध्ये आपण असे गोळे बनवून घेऊया सारणाच्या आपल्या. तुम्हाला जिथपर्यंत आपली पोळी बनवायची ना, म्हणजे छोट्या मोठ्या आकारामध्ये, त्याप्रमाणे बनवून घ्यायचं. तर 7 झाले तिथं गोळे बनवून, 7 पोळ्या तयार होतात तेवढ्या सारणामध्ये. आणि वाटी मी मध्यम आकाराचीच घेतली होती, जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही. त्या सारणामध्ये 7 होतात. तर आता काय करायचं, असं एक गोळा घ्यायचा कणकेचा आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला आणि त्या वाटीमध्ये ना असं आपण जे गोळे बनवून घेतलेत ना सारणाचे, तो टाकायचा आणि असं दाबत दाबत व्यवस्थित मिक्स करून उंडा बनवून घ्यायचा आपल्याला. आपण पुरणपोळी बनवताना कसं करतो ना, सेम त्याच पद्धतीने करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही पसरवून घ्यायचं सारण. म्हणजे काय होईल ना, पोळीमध्ये ना पूर्ण सारण सगळीकडे पसरलं जातं. तर याला लाटून घेऊया आपण. दोन्ही साईडने लाटून घ्यायचं व्यवस्थित. एका साईडने अजिबात लाटू नका, म्हणजे सारण चिटकून बसतं असं चपातीला आतमध्ये पोळीला. तुम्ही तर असं अलटी-पलटी करत दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घेतलं ना, तर व्यवस्थित छान अशा टम्म फुगतात पोळ्या. तवा छान गरम झाला आपला. आता पोळी छान अशी भाजून घेऊया आपण. अगोदर मोठ्या गॅसवरतीच भाजायची, नंतर मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आणि खूप छान फुलतात. अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही. आणि तेल लावून भाजायचं आहे बरं का. तूप लावलं ना, तूप नंतर तुम्ही खाऊ शकता पोळी बनवून झाल्यानंतर, पण भाजताना ना तेलच वापरायचं. तेलामुळे मऊ आणि लुसलुशीत पोळ्या बनवून तयार होतात. तूप वापरलं ना, तूप वापरल्यामुळे कडक अशा पोळ्या बनतात. त्याच्यामुळे तेल लावूनच भाजायच्या छान अशा. तर दोन्ही साईडने छान अशा मस्त फुलतात. सर्वच पोळ्या आपल्या खूप छान होत आहेत, छान मस्त अशा फुलत आहेत, बघू शकता तुम्ही.
तर एवढ्या प्रमाणामध्ये ना 1 वाटीमध्ये 7 पोळ्या बनवून तयार होतात आणि प्रमाण गव्हाचं पिठाचं सुद्धा परफेक्ट होतं. तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा, चवीलाही खूप मस्त लागतात. तर उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही पाहू शकता बनवून. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.